अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार. देसाईगंज तालुक्याच्या कसारी फाट्या नजीकची घटना. देसाईगंज तालुक्याच्या पूर्वेस कुरखेडा मार्गे 14 किलोमीटर अंतरावर असलेल्या कसारी फाट्यानजीक अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 11:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव कैलास मधुकर नाकाडे, वय अंदाजे 45, राहणार बोळधा, तालुका देसाईगंज, जिल्हा गडचिरोली असे आहे. देसाईगंज कुरखेडा मार्गावरून नेहमी सुसाट वेगाने वाहने जात असतात. यामध्ये अवजड वाहने, दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश होतो. अशातच आज कसारी फाट्या नजीक गावातील काही नागरिकांना रस्त्याच्या कडेला दुचाकी पडलेल्या अवस्थेत, तसेच कैलास नाकाडे हे रक्तबंबाळ अवस्थेत झोपलेल्या अवस्थेत दिसून आले. काही नागरिकांनी जवळ जाऊन बघितले असता कैलासच्या डोक्याला गंभीर मार लागल. याचे व डोक्यातून रक्तस्राव झाल्याचे घटनास्थळी दिसून आले. घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास देण्यात आली. लगेच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून नाकाडे यांचे शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविण्यात आले. परंतु नेमका अपघात कशामुळे झालाय हे अजूनपर्यंत कळले नाही. मात्र सदर घटनेवरून अज्ञात वाहन धडक देऊन प्रसार झाला असावा असा कयास वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली देसाईगंज पोलीस करीत आहे. गडचिरोली प्रतिनिधी बाबू कुरेशी, न्यूज 24, आपकी आवाज.